13 वर्षांच्या ॲन फ्रँकला वाढदिवसा दिवशी मिळते एक सुंदर लाल पांढऱ्या चौकटींची डायरी, जिचं नाव ती ठेवते किटी. ॲनसाठी ती फक्त एक डायरी नव्हती, ती तिची मैत्रीण होती. ॲन तिच्याशी रोज बोलू लागली. घर, शाळा, मित्र, तिची स्वप्न आणि मनातली सगळी गुपितं. पण ॲनचा आनंद फार काळ टिकला नाही. अचानक दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि ज्यू लोकांवर कडक निर्बंध लादले गेले. त्यामुळे ॲनच्या कुटुंबाला लपावं लागतं एका सिक्रेट ॲनेक्समध्ये, जे लपलेलं होतं एका फिरणाऱ्या बुककेसच्या मागे. कल्पना करा, तब्बल 2 वर्ष 8 जण एका छोट्याशा जागेत सतत भीतीमध्ये लपणं, जिथे मोठ्याने आवाज करायला परवानगी नव्हती. रडताना, खोकताना, शिंकताना सुद्धा आवाज दाबायला लागायचा, कारण सिक्रेट ॲनेक्सच्या खाली असणाऱ्या गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचा संशय आला असता. युद्ध संपल्याची बातमी ऐकण्याच्या आशेने ते लोक रोज 1 वाजता रेडिओ ऐकायचे, जेव्हा गोडाऊनचे कर्मचारी लंच ब्रेकला जायचे. पण रोज त्यांची घोर निराशाच व्हायची आणि एके दिवशी त्यांचा घात होतो. त्यांच्या लपण्याची बातमी पोलिसांना कळते. त्यांना अटक होते. पुढे छळछावण्यांमध्ये त्यांचा मृत्यू होतो. 8 जणांपैकी एकच व्यक्ती वाचते, ऑटो फ्रँक, ॲनचे वडील, जे ॲनची डायरी पब्लिश करतात आणि ती जगभरात वाचली जाते. एवढ्या कठीण काळातही ॲन तिच्या डायरीमध्ये लिहिते, I still believe, in spite of everything, that people are truly good at heart. ॲन फ्रँकला लेखिका व्हायचं होतं आणि तिचं स्वप्न होतं की आपल्या मृत्यूनंतरही लोकांनी आपल्याला लक्षात ठेवावं. ॲन 15व्या वर्षी हे जग सोडून गेली, पण तिची डायरी आजही जिवंत आहे.